वाईगवळ्यातील 14 वर्षीय मुलीवर 26 वर्षीय इसमाचा सतत लैंगिक अत्याचार। न्यायासाठी घेतली आजीने जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम यांच्याकडे धाव। वाईगौड तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील घटना। जामिनावर सुटलेल्या त्या 26 वर्षीय आरोपी ज्ञानेश्वर वानखडे व इतर 5 गैरअर्जदार यांनी पीडित बालिकेला पुन्हा ओढत नेत आजीला असलेल्या शिवीगाळ करीत मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी। मानोरा पोलीस स्टेशनने तक्रार घेण्यास टाळाटाळ केली व कारवाई न केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम व उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा यांच्याकडे आजीने घेतली न्यायासाठी धाव। मात्र तब्बल 22 दिवसानंतरही मानोरा पोलीस स्टेशनची कारवाई थंड बसत्यात। मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत वाईगौड येथे दिनांक 21/7/2025 रोजी गैरअर्जदार ज्ञानेश्वर उर्फ नाना वसंत वानखडे वय 26 वर्ष याने तेथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पडून नेत मध्य प्रदेशातील कोकनार पिंपरी तालुका जिल्हा बऱ्हाणपूर MP येथे राहत असलेल्या आपली आई सुरेखा कैलास महाजन यांच्या घरी नेऊन त्याने तिथे तिच्यावर तब्बल 21 दिवस लैंगिक अत्याचार केला आहे। या प्रकरणी पीडित मुलीची आजी नानूबाई विठ्ठल जायबाई वय 70 वर्ष राहणार वाईगौड हिने दिनांक 21/7/2025 रोजी मानोरा पोलीस स्टेशन गाठून रिसर तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर मानोरा पोलिसांनी दिनांक 13/7/2025 रोजी त्यास बऱ्हाणपूरवरून पकडून आणून अटक केली व भारतीय न्याय संहितेचे कलम 137(2) I 64M 65(1) सह बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। मात्र त्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस पडून नेण्यासाठी मदत करणारे गैरअर्जदार सुरेखा कैलास जाधव, राजू सदाशिव वानखडे, समर्थ राजू वानखडे, राधा राजू वानखडे, गोलू खोडे यांच्यावर काही कारवाई न करता त्यांना पाठीशी घातले व यातील आरोपी यास अतिरिक्त सत्र न्यायालय मंगरुळपीर यांनी MCR मध्ये जामिनावर सुटका केली। दरम्यान त्या पीडित मुलीस वाईगौड येथे आजीकडे सोडून दिले। आरोपी नामे ज्ञानेश्वर वानखडे हा जामिनावर येताच दिनांक 1/12/2025 रोजी पुन्हा त्या 14 वर्षीय मुलीस आजीच्या घरात घुसून तिला बळजबरीने ओढून नेत असताना तिच्या आजीने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळी आरोपीसह गैरअर्जदार त्यांची आई सुरेखा कैलास महाजन, राजू वानखडे, समर्थ वानखडे, राधा वानखडे यांनी आजी नानूबाई जायबाई हिला असलेले शिवीगाळ करीत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीस पुन्हा पळून नेले। त्यानंतर तात्काळ तिने दिनांक 1/12/2025 रोजीच पोलीस स्टेशन मानोरा गाठले व तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी तिची तक्रार न घेता तिला उद्धट वागणूक देत हाकलून दिले। त्यानंतर दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी तिची तक्रार न घेतल्याने तिने अखेर कंटाळून न्यायासाठी दिनांक 3/12/2025 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम यांच्याकडे धाव घेतली। तसेच तक्रार देऊनही त्यांच्या पदरी निराशा आली। त्यानंतर न्यायासाठी तिने SDPO कारंजा यांच्याकडे धाव घेतली। मात्र आजपर्यंत तब्बल 22 ते 23 दिवस उलटूनही पोलिसांनी संबंधितांवर कारवाई न केल्याने आरोपीची जामिनावर सुटलेला असताना व इतर गैरअर्जदार त्यांची हिंमत अधिकच वाढली असून पोलीस आमचे काहीही वाकडे करू शकत नाही असे म्हणत पीडित बालिकेच्या आजीला जीवे मारण्याची धमकी देत असून जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम व उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा यांच्याकडे तक्रार दिली। मात्र आज रोजी तब्बल 22 ते 23 दिवस उलटूनही पोलिसांनी कारवाई करीत नसल्याने आरोपी ज्ञानेश्वर वानखडे हा एखाद्याचा खून केल्याची वाट पाहत तर नाही ना, असा सवाल तिने यावेळी लोकनिर्णय न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला असून आरोपी हा पहिले 21 दिवस व त्यानंतर 22 दिवस असा सतत लैंगिक अत्याचार करीत असून आजपर्यंत त्यास त्याच्या तावडीतून अल्पवयीन मुलगी 14 वर्षीय हिला सोडले नाही, तरी तिला सोडून आरोपीवर व संबंधितावर
कठोर कारवाई करून मला न्याय द्यावा अशी मागणी तिने यावेळी केली आहे. माझं नाव नानूबाई विठ्ठल जायबाई आहे. मुक्काम पोस्ट वैगेऊळ, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. माझ्या नातीला 6व्या महिन्याच्या 21 तारखेला तिचं वय 14 वर्षाचं आहे आणि ज्ञानेश्वर वानखडेने पळून नेलं तर त्याने नेलं ब्रामपूरला आणि ब्रामपूरला त्याचा सावत्र वडील आहे, त्याची आई आहे, तिथं बहीण आहे, भाऊ आहे. त्यांच्यानंतर त्यांनी सतत 21 दिवस तिच्यावर त्यांच्या समोर बलात्कार केला आणि त्याच्या आईची साथ होती त्याला. त्याच्यानंतर मी 6व्या महिन्याच्या 21 तारखेला रिपोर्ट दिला मानोरा पोलीस स्टेशनले. तरी त्या लोकांनी, पोलीसवाल्यांनी बोलवून घेतलं त्याला. बोलून घेऊन शिन्या इथून अटक केली त्याला. माझी नात माझ्या ताब्यात दिली. माझी नात माझ्या ताब्यात दिल्याच्यानंतर तो 2.5 महिन्याने आणि जमानतीवर तो सुटून गेला. सुटून गेल्याच्यानंतर तो दारू पिऊन माझ्या घरावर गोटे मारत होता आणि दरवाजाला थापासुद्धा देत होता. तरी मी माझ्या पाठीमागं कोणी नसताना मी त्याला काहीच केलेलं नाही. तर त्याच्यानंतर 12व्या महिन्याच्या 1 तारखेला माझ्या घरी 4-5 जण हे आले होते. यांनी आणि ज्ञानेश्वर वानखडे यांनी सुद्धा मला मारले केस धरून आणि सुरेखाबाई कैलास महाजन यांनी सुद्धा, राधाबाई राजू वानखडे, समर्थ राजू सदाशिव वानखडे, समर्थ राजू वानखडे यांनी सुद्धा मारहाण केली आणि जीवी मारण्याची मला धमकी दिली. धमकी दिल्याच्यानंतर मी मानोरा पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेली. रिपोर्ट त्याच्यानंतर सरोदे पोलीसवाल्याने मला मागणी केली पैशाची की 30,000 रुपये द्या आणि मी 30,000 नसेल तर 25,000 रुपये तरी द्या. मी म्हटलं की माझ्याकडे पैसे नाही आहे. तर त्यांनी मला धमकी दिली. धमकी देऊन शिन्या मला तिथून काढून दिले की तुझी नात शिना आलाय, तू कशाला येतो तसा आम्हाला त्रास द्यायला, याच्यानंतर तू पोलीस स्टेशनला दिसली नाही पाहिजे असे म्हणून मला काढून दिले. आणि दुसऱ्या दिवशी मी अजून सुद्धा तरी गेली तिथं रिपोर्ट द्यायला. तर दुसऱ्या दिवशी पण मला शिवीगाळ करून त्याने वाटी लावून दिलं. तर शेवटी मग 3 तारखेला मी पोस्टाने त्यांना रिपोर्ट पाठवला आणि वाशिमला सुद्धा SP इकडे गेली. SP हात जोडून विनंती केली की माझी नात 14 वर्षाची आहे आणि माझ्या नातीला याने ज्ञानेश्वर वानखडे यांनी या लोकांनी नेलं तर तेव्हापासून माझी नात माझ्याकडे नाही आहे. तर त्यांनी सरोदे पोलीसवाल्याले फोन केला आणि तिथं फोन करून विचारलं की त्यांची नात इथं आहे. तर त्यांनी सांगितलं मला वाशिमच्या साहेबाने की तुमची नात तिथं आहे, घेऊन जा. आणि मी मानोरा पोलीस स्टेशनला आली तर माझी नात तिथे नव्हती. त्यांनी ज्ञानेश्वर वानखडे आणि त्याचा मामा त्यांनी नायगावांना पाठवून दिले. तर तेव्हापासून अजूनही सुद्धा तो 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत आहे. तरी मला अजूनही सुद्धा न्याय मिळाला नाही किंवा माझी चौकशीसुद्धा आजपर्यंत केली नाही यांनी. आणि मॅजिस्ट्रेट साहेबाने सुद्धा त्याला फाशीची सजा करा ही माझी विनंती आहे. आणि SP सुद्धा माझी विनंती आहे की मला न्याय देण्यात यावं, माझे हात जोडून विनंती आहे. आणि DSP सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की माझ्यावाली की माझी चौकशी तुम्ही करा आणि मला न्याय द्या. हे न्याय हेच मला पूर्वकार आहे म्हणून हे माझी विनंती.